नमस्कार, मी मकरंद श्रीधर. युवा सत्ताच्या आजच्या अंकामध्ये आपल्याला एका नव्या अवलिया आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका ॲडव्होकेट इसमाशी भेट करून देत आहे. आदरणीय स्नेहलजी ननावरे हे आपल्या स्टुडिओमध्ये मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार स्नेहलजी. नमस्कार. स्नेहलजी, आपण आता जी निवडणुकीसाठी लढवण्याचा जो घाट घातला आहे तो कल्याण महानगरपालिकेतून सुटला. कल्याण महानगरपालिका आणि आपलं नातं काय आणि आपला तिथला जीवन प्रवास काय याच्याविषयी थोडंसं आपल्या दर्शकांना माहिती देता आली तर बरोबर. नमस्कार, मी स्नेहल ननावरे. असं बोलायला गेले की कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे माझं जन्मस्थान. माझ्या जन्मापासून मी तिकडे आता गेल्या 1992 सालापासून मी आतापर्यंत तिकडे राहतोय. आणि मी बघत आलो की आपल्या परिसराच्या परिस्थिती काय आहे जन्मापासून, की तिथे काय कमतरता, लोकांचे त्रास, लोकांना प्राथमिक सेवा सुविधा मिळत नाहीये. हो, प्राथमिक सेवा सुविधा मिळत नाहीये त्यांना. पाण्याच्या खूप परिस्थिती चालू आहे. परत स्वच्छता, परत तिथे मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणजे लायब्ररी नाही आहेत. त्यानंतर क्रीडांगण नाही आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकडे गार्डन नाही आहेत. लहान मुलांसाठी गार्डन नाही आहेत, जेणेकरून ते तिकडे आपली जॉगिंग करू शकतात, वॉकिंग करू शकतात. अशी बिकट परिस्थिती माझ्या म्हणजे परिसरात आहे. आपण आता 92च्या जन्माने 92 पासून आपण कल्याणमध्ये आत म्हणजे कल्याणचे गावकरीच आपण झाला. हो, म्हणजे त्या प्रकारे मी कल्याणच्या गावकरीच आहे. मग आपण कल्याण त्यावेळेचं लहानपणीचं कल्याण, तिथली दुर्गंधी, तिथला गलिच्छ परिसर, हा मुंबई जेव्हा इथली लोक जेव्हा तिथे जाऊन राहत होती, इथली स्लम मधले लोक स्लम मधलं विकून तिथे जात होती, त्यामुळे तिथे त्याच पद्धतीचे लोक होते. आणि आजचं कल्याण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? माझ्या म्हणजे जेव्हा जन्माच्या अगोदरपासून माझे तिकडे परिवार राहत होते, की अगोदर माझे परिवार म्हणजे मुंबई स्थायिक होते. ते तिथून स्थलांतरित होऊन उल्हासनगरमध्ये आले. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की आमचा परिसर पहिले कसा होता आणि आता कसं आहे, तर त्यात थोडा काही बदल झाला नाही आहे मला असं वाटतं. जो अगोदर कल्याण डोंबिवली होतं तर थोडंफार 1-2% म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यावेळेच्या कल्याण आणि आजच्या कल्याणमध्ये काही फरक नाही, आणि मग तो फरक जो तुम्हाला प्रकर्षाने जाणवतोय तीच आग मनामध्ये घेऊन आजची तरुण पिढी तुमच्या बरोबर पाठी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात. हो, नक्कीच. त्यामुळेच मी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही सगळ्या म्हणजे यंग मुलांनी विचार केला की आपणच या परिसराचा बदल करू शकतो. आणि त्यानुसार आम्ही सगळ्यांनी विचार करून मी हा पाऊल उचललेला आहे की आपण काहीतरी परिसरासाठी काही केलं पाहिजे, तिकडे राहत्या लोकांसाठी काही केलं पाहिजे. आम्ही असं ऐकलंय की जो कल्याणचा जो फलंदाज होता क्रिकेटचा, की ज्याने 1000 धावा केल्या होत्या, त्याला देखील तुम्ही इन्स्पिरेशन दिले आणि तुम्ही त्या पद्धतीचे खेळाडू घडावे म्हणून काहीतरी वेगळा उपक्रम राबवतात कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली या परिसरामध्ये. ते त्याविषयी थोडं बोलता येईल आपल्याला? मग तुम्ही आता क्रिकेटचा विषय काढलाच आहे, तर मी एक सांगू इच्छितो की क्रिकेट खेळायची मला खूप वर्षापासून म्हणजे लहानपणापासून आवड होती आणि मला एक क्रिकेटर व्हायचं होतं. पण काही परिस्थितीनुसार मी क्रिकेटर होऊ शकलो नाही. त्यानंतर मग मी एक विचार केला की क्रिकेट खेळू शकलो नाही, देशाची सेवा करू शकलो नाही, पण तर सध्या मला एक चान्स आहे की मी लोकप्रतिनिधी होऊन लोकांची सेवा करू शकतो. वा, खूप चांगलं इस्पित, चांगली इच्छा मनात तुमच्या, आणि तुमच्यासारखे तरुण आज देशाचे खऱ्या अर्थानं भवितव्य ठरू शकतात. मला एक सांगा, तुमचं शिक्षण आणि तुमचं शालेय शिक्षण, तुमचं महाविद्यालयीन शिक्षण, आणि आता तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, या पद्धतीने तुम्ही कामकाज करत आहात, तर हे नक्की कशा प्रकारे झालं आणि कशा परिस्थितीत झालं? सांगायला गेलं तर माझं उल्हासनगरमध्ये शिक्षण झालं. ते बालवाडी ते आत्तापर्यंत मी शिकलो ते उल्हासनगरमध्येच झालं. आणि माझी परिस्थिती काय एवढी म्हणजे
बघायला गेलं तर एवढी तुमची परिस्थिती मध्यमवर्गीयाची आणि मध्यमवर्गीय. बेताची आहे. या. ओके. आणि मग आजकाल राजकारणामध्ये असं म्हणतात की पैशावाल्यांचंच काम आहे, तर तुमची परिस्थिती बेताची असून तुम्ही राजकारणासारख्या एवढ्या अवघड गोष्टीमध्ये, म्हणजे राजकारणाला असं म्हणतात की हे बिना शस्त्र का युद्ध आहे, मग ह्या युद्धात तुम्ही रणशिंग फुंकला उतरलाय, तर तुम्ही नक्की कोणत्या संदर्भामध्ये लोकांची सेवा करणार आहात? मी खरं सांगायला गेलो तर माझ्याकडे पैसे हा विषयच नाहीये. मी पैशाने जरी लोकांना जिंकता येऊ शकलो नाही, तरी पण मी लोकांची सेवा करून मनं जिंकली आहेत. आणि यापुढेही लोकांनी जर मला एखादा चान्स दिला तर लोकांचं मी बोलतात ना की माझ्या परिसरात जो त्रास आहे पाण्याचा, कचऱ्याचा, वेळेवर पाणी नाही येणं, लोकांना खूप त्रास होतो, कारण की तो जीवनावश्यक जी आहे गरज ती काही लोकांची पूर्ण होत नाही. त्यानुसार मग मी ते काम थोडक्यात वॉटर गटर मीटर ह्या समस्यावर तुम्ही प्राधान्याने काम करणार आहात असं म्हणताय? हो. मला एक सांगा, तुम्ही तुमचं शिक्षण काय काय झालंय? मी माझं ग्रॅज्युएशन केलंय मी BCom मधून. त्यानंतर मी आता LLB पूर्ण केलंय. कोणत्या कॉलेजमधून LLB करत आहात आपण? मी रुपारेल न्यू लॉ कॉलेजमधून मुंबईला माझं रुपारेल कॉलेज म्हणजे मुंबईतल्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या भारतातल्या अग्रगण्य कॉलेजमध्ये तुम्ही LLB करत आहात? हो. वा, खूप छान. मला आणखीन एक तुम्ही एक गोष्ट तुम्ही दर्शकांपर्यंत पोहोचवा आमच्या. तुम्ही आता ज्या निवडणुकीला सामोरं जात आहात याची प्रेरणा तुम्ही कोणाकडून घेतली? मी म्हणजे माझ्या जीवनात बोलायला गेलं की माझे परिवारातले माझे इन्स्पायरेशन ठरलेले, त्यातले माझे काका मकरंद तासगावकर यांच्याकडून मी मार्गदर्शन घेत असतो नेहमीप्रमाणे. आणि त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानेच मी हा निर्णय घेतला की मी उमेदवारी म्हणून निवडणुकीला उभे राहणार आणि लोकांची तशी सेवा करणार. मला आणखीन एका गोष्टीचं कुतूहल वाटतं स्नेहलजी तुमच्या बाबत, की तुम्ही एक सामाजिक संस्था चालवत आहात आणि कल्याणच्या आजूबाजूच्या परिसरातल्या तुम्ही खूप साऱ्या रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीची सेवा देता आणि तिथे तुमच्या पाठीमागे हा रुग्ण सेवक आहे म्हणून बोललं जातं, तर त्या तुमच्या सेवेबद्दल काय बोलू शकाल? रुग्णसेवा म्हणजे आमच्या परिवाराशी जुडलेलं एक नातं आहे. कारण की माझे वडील हे स्वतः डॉक्टर होते, त्यांनी गरिबाची खूप सेवा केली. त्यांना मी एक इन्स्पायर होऊन, म्हणजे अगोदर माझं शिक्षण BCom मध्ये झालं असलं तरी माझा रुग्णांशी संपर्क हा लहानपणापासून आहे. वडिलां म्हणजे बोलतात तो एक वारसा हक्क आहे माझा की रुग्णांशी जोडलेलं नातं. त्यामुळे मी माझी स्वतःची संस्था पण माझ्या वडिलांच्या नावाने स्थापन करून आतापर्यंत मी 700 ते 800 लोकांना मोफत सर्जरी, मोफत ऑपरेशन आपल्या सरकार योजनेच्या अंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिले. मी असं ऐकलंय की जे आज उमेदवार तुमच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आहेत त्या नगरसेवक असलेल्या, सरपंच असलेल्या बऱ्याच गावांना, खेडूतांना तुम्ही सेवा दिलेली आहेत आणि ते आज उमेदवारी तुमची बघून तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. म्हणजे सगळे उमेदवार तुमचे फॅन झालेले आहेत असं आम्हाला कळतंय, तर त्यावर काय तुम्ही बोलू शकाल? मी तर खरं बोललं तर राजकारणात म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी झालोय. आणि जे माझे विरोधी पण आहेत त्यांना पण मी विरोधी म्हणून न बघता, म्हणजे त्यांच्या सोबत आले, म्हणजे त्यांच्या जे लोक आहेत त्यांना पण त्यांच्या रुग्णांना मी मदत केलेली आहे निस्वार्थपणे. मला काय असं राजकारणाच्या पक्षाशी वगैरे मी विचार केला नाही. तो कोणत्याही पक्षाचा असू, तो विरोधक असू का माझा मित्र असू, माझं पहिलं कर्तव्य की अडचणीत असलेल्या व्यक्तींना, रुग्णांना व्यवस्थितपणे त्याचा उपचार केला पाहिजे आणि त्याला लागणारी गरज पूर्ण करणं पाहिजे, जेवढं आमच्या संस्थेतून किंवा आमच्या मित्रपरिवाराकडून त्यांना आम्ही पुरवतो. वा, खूप छान आहे. तुम्ही लक्षात घ्या, एक कुटुंब ज्याला हॉस्पिटलाइज असतं त्याला पूर्ण घर हॉस्पिटलाइज असतं आणि त्या विवंचनेतून, व्यथेतून बाहेर काढणं हे खरं तर देवाचंच काम तुम्ही करत असता स्नेहलजी. तुम्हाला या कामाबद्दल आम्ही शुभेच्छा देतो. आणि आपण एका वेगळ्या प्रश्नाकडे वळूया. तो प्रश्न असा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे, की अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात, किंवा आपला अपक्ष ते कोणता पक्ष, हा प्रवास कसा काय ठरलाय? मी तुम्हाला सांगू इच्छितो
की हा निर्णय म्हणजे आमच्या मित्र परिवाराकडून मला भेटलेला निर्णय की म्हणजे या परिसरात कोणी कामं केली नाहीत, तर तू शिकलेला व्यक्ती आहे, तू ॲडव्होकेट आहे, तर तू रुग्णसेवाही करतो लोकांची, तर आता तू रुग्णसेवा करता करता लोकसेवा करायलाही तू मैदानात उतर. तर त्यामुळे मी अपक्षचा पहिला विचार केला होता. पण काही माझे मित्र आहेत राजकारणात किंवा काही माझे मार्गदर्शक आहे राजकारणात, त्यांनी माझी शिफारस पक्षांमध्ये केली. तर काही मला 2-3 पक्षांचे म्हणजे स्वतःहून बोलवणे आले मला. अरे वा वा वा. आणि त्यानंतर मग मला आपले राष्ट्रीय पक्ष काँग्रेस यातर्फे मला कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026 साठी उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्यात आला. वा, म्हणजे भारतातल्या जगातल्या मातब्बर पक्षापैकी एक पक्ष म्हणून जो काँग्रेस संबोधला जातो, जो काँग्रेस राहुल गांधीने आज भारत यात्रा काढून त्याने मोहब्बत की दुकान सर्व भारतामध्ये पसरवली, त्या आदर्शवत पक्षाचे तुम्ही उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात. ती निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून किंवा त्या नेत्यांकडून कोणत्या पैशाची मागणी झाली किंवा तुम्हाला तुमच्या कॅलिबरवर तिकीट मिळाले? मला अशी कोणत्या पक्षाकडून पैशाची वगैरे मागणी केलेली नाहीये. माझ्या त्यांनी काम पाहिलं, रुग्णसेवा पाहिली, माझं बॅकग्राऊंड समाजसेवा पाहिली. मी निस्वार्थपणे समाजसेवा करत आलेलो आहे. यापुढे पण समाजसेवा करण्याची इच्छा आहे. तर हा मुद्दा त्यांना सांगितला आणि त्यानुसार त्यांनी माझं बॅकग्राऊंड चेक केलं. त्यानुसार मी लोकांमध्ये असतो ग्राउंड लेवलला, त्यामुळे त्यांनी हा विचार करून वरिष्ठ लोकांनी मला ही उमेदवारी जाहीर केली. आम्हाला असं ऐकायला मिळालं की तुम्ही फॉर्म भरलात पक्षाचा, त्यावेळेला तुम्हाला तिकीट देणार नाही देणार तुमच्याबरोबर अधिकही प्रतिस्पर्धी होते. परंतु त्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये 2 मुस्लिम समाजाचे घटक, एक कॅथलिक समाजाचा घटक, एक दलित समाजाच्या संस्था प्रमुख हे तिथे चर्चा करत होते आणि त्यांनी तुमच्या नावाची शिफारस केली. म्हणजे मुस्लिम समाजाची संस्था तुमच्या नावाची शिफारस करते, कॅथलिक समाजाची संस्था तुमच्या नावाची शिफारस करते, दलित समाजाची संस्था तुमच्या नावाची शिफारस करते. हे काय गणित आहे, आम्हाला जरा सांगाल उलगडून? हे सगळं गणित म्हणजे एवढं कसं की आम्ही कोणता धर्म बघितला नाही. रुग्णांची मदत करणे किंवा समाजसेवा करणे हे धर्म किंवा जात बघून करता येत नाही आणि तो आमच्या रक्तातही नाही. हे मी म्हणजे वारसा हक्क वडिलांचं, जसं वडिलांनी मदत केली धर्म न बघता, लोक न बघता. कारण की एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याचा धर्म बघणं आणि जात बघणं हे चुकीचं वाटतं. त्यामुळे आम्ही कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, आम्ही मदत करत असतो. वा, खूप छान. तुमच्या मदतीला सलाम आहे. माझ्या आणखीन एका प्रश्नाचा मी उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून, की आपण आता जसं म्हणताय की जात धर्म पाहिली नाही, परंतु सध्या हिंदुत्वाचा बोलबाला आहे, सध्या जातीयतेचा डंक हा सगळ्या मतदारांमध्ये रोवला जातोय. आणि अशा प्रसंगामध्ये तुम्ही जातविरहित राजकारण, धर्मविरहित राजकारण किंवा सर्व धर्म समभावाचे राजकारण करायला पुढे येत आहे. तर तुम्ही हे जी चळवळ आहे ती कोणत्या महापुरुषांपासून हे आदर्श घेतलेत आपण? मी प्रथम नाव म्हणजे माझे आदर्श मानणारे अनेक व्यक्ती आहेत. त्यापैकी पहिलं नाव म्हणजे माझं राजे छत्रपती शिवाजी महाराज. वा, खूप. यांचं मी स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी मी शिकत आलो की त्यांनी लोकांसाठी जात धर्म न पाळता की स्वराज्य निर्मिती केली. तसंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांनी संविधान लिहिण्यासाठी किती त्यांनी त्रास भोगला, पण त्यांनी असा एका समाजाचा विचार न करता पूर्ण भारतासाठी, पूर्ण भारताच्या लोकांसाठी ते संविधान लिहिलेलं आहे. त्या संविधानानुसार मी लोकांची सेवा करतोय, लोकांचं काम करतो आणि पुढे लोकांचं काम करत राहील. आणखीन कोणत्या महापुरुषांचा प्रभाव आपल्यावर बघायला गेलं तर महापुरुष म्हणजे स्त्रियांसाठी लढणारे आपले समाजसुधारक सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, त्यानंतर अण्णाभाऊ साठे, त्यानंतर संत रोहिदास यांच्या विचाराने मी पुढे त्यांना म्हणजे त्यांचे विचार घेऊन मी पुढे माझ्या जीवनात
प्रवेश करतो, त्याचे विचार घेतो आणि म्हणजे लोकांपर्यंत. महापुरुषांचा आदर्श म्हणून तुम्ही जीवनामध्ये कार्यरत आहात, Yes. हे ऐकून आनंद वाटला मला. आता सांगा, तुमच्या कल्याण जो महानगरपालिकेची निवडणूक लढतात आहे, कोणत्या प्रभागातून आणि त्याच्यामध्ये कोणती भौगोलिक परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या भाषेचे लोक राहतात, कोणकोणत्या प्रांताचे लोक राहतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय करू इच्छिता? कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये मी 16 पॅनल क्रमांक 16 म्हणजे प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवारी जाहीर केली आहे, अनुसूचित जाती 16 मध्ये. आणि माझा असं म्हणजे मी उमेदवारी अनुसूचित जातीमधून केली, म्हणजे असं नाही की मी एकाच जातीसाठी काम करणार आहे. माझा हा विचार आहे की माझ्या परिसरातील रस्ते, आपलं रस्ते, गटार, पाणी, लोकांना येणाऱ्या पिढीसाठी अभ्यास करण्यासाठी लायब्ररी, खेळासाठी ग्राउंड, या सगळ्या गोष्टीची कमतरता माझ्या या परिसरात आहे. तर या आपल्या भौगोलिक परिस्थिती आपल्या भूभागाची काय आणि कोणकोणत्या जाती धर्माचे आणि कोणकोणत्या भाषेचे, कोणकोणत्या प्रांतातले आपल्याकडे लोक राहतात? माझ्या परिसरात सर्वच लोक राहतात. त्यात मराठी भाषिक आले, नंतर म्हणजे माझा आवडता म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे आगरी समाज. मी त्या समाजामध्ये वावरलोय, त्या लोकांच्या सोबत राहिलोय. म्हणजे तुम्ही मला आगरी म्हणून ओळखलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही प्रॉपर कल्याणकर झालेला आहात, आगरी झालेला आहात, तिथले गाववाले झालेले आहात. तर त्या गाववाल्या भाषेमध्ये तुम्हाला काय संदेश देता येईल सगळ्यांना? मी बोलायला जाईल तर मग कसं की मी लहानपणापासून त्या भाषेचा सन्मान करतो आणि मला ती बोलायला पण आवडते. की त्याच्यात बोलतात आपण की आपण एखाद्याला विचारतो, अरे तू कसास, काय करतोय, तर त्या भाषेत आपण कसं बोलतो की अरे भाऊस का करतात, काय मजेन ना. या गोष्टी असं मला बोलायला खूप. तर आपण राजकारणात प्रवेश करताना जो मार्ग निवडलाय तो नक्की का निवडला आणि कशासाठी निवडला? तुम्हाला सांगायला गेलं की माझ्या परिवाराचा त्रास म्हणून तुम्हाला मी सांगतो की आमच्या म्हणजे आजूबाजूच्या मी जी परिस्थिती बघतो, माझ्या घरची परिस्थिती बघतो, पाण्याच्या विषयातील म्हणजे जीवनात इतरही विषय असतात, पण या मूलभूत गरजा पूर्ण न होणे, सारखं पाण्यासाठी त्रास, त्या दुर्गंधी, लहान पोरांची जे बोलतात की त्यांची काळजी, मुलांची पळवापळवी वगैरे, या सगळ्या दृष्टिकोनाने आम्ही सगळ्या मित्रांनी एक निर्णय घेतला की या मैदानात आपण उतरलं पाहिजे आणि या निवडणुकीत आपण इच्छुक म्हणून उमेदवारी घेतली पाहिजे आणि आम्ही जिंकलो पाहिजे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुमची कोण कोण नातेवाईक राहतात, त्यांची परिस्थिती काय, याविषयीचं म्हणणं काय, समस्यांविषयीचं? नातेवाईक म्हणजे माझे मित्र परिवार आहेत, माझी स्वतःची मावशी आहे, माझी आई आहे, त्यांचा त्रास मला बघवत नाही. माझे शेजारी आहेत, ते त्यांची धावपळ नुसतं पाण्यासाठी असते की पाणी कधी येणार. पाणी त्यांना एकच प्रश्न पडलेला असतो. आम्ही कित्येक मोर्चे आम्ही KDMC वर पण घेऊन गेलोय, पाण्यासंदर्भात त्यांना लेटर दिलेत, स्वच्छतेतर्फे त्यांना लेटर दिलेत की पत्र दिलेत की आमच्या परिसराची तुम्ही शहानिशा करा, पाण्याचा प्रश्न सोडवा. पण तो काही सुटला नाही आणि हा डिसिजन आम्ही सगळ्या मित्रांनी घेतला की हा प्रश्न जर आपला सुटत नसेल तर आपल्यालाच मैदानात उतरणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला की आपण स्वतः निवडणूक लढवली पाहिजे आणि ती लोकांसमोर पोहोचली पाहिजे आणि आपण जिंकली पाहिजे. म्हणजे तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही हा मार्ग सुकर करून देताय का, त्याविषयी काय म्हणाल? हो, येणाऱ्या पिढीसाठी कसं आहे की पुढे जाऊन आपल्या येणाऱ्या पिढीला, आमच्या मुलांना जो आम्हाला त्रास सहन होत नाही तो आमच्या मुलांना तो त्रास झाला नाही पाहिजे, यासाठी आम्ही एक म्हणजे तुम्ही बोललात तर हा एक मिशन समजा आमच्यासाठी की आम्ही निवडणुकीला उभं राहणं आणि ते जिंकण्याचा प्रयत्न करणं आणि जिंकणारच असं ध्येय ठेवून आम्ही चालतोय. म्हणजे जसं बाबासाहेबांनी म्हणाले होते, महात्मा फुल्यांनी म्हणाले होते की बाबांनो, तुम्ही एक वेळ 2 रोटी कमी खा, परंतु तुम्ही जरी डॉक्टर होऊ शकला नाही तर 2 रोटी कमी खा, पण तुमच्या मुलांना डॉक्टर बनवा, तुमच्या मुलांना मोठमोठे उद्योगपती बनवा, तुमच्या मुलांना वेगळ्या क्षेत्रात. हे तुमचं मिशन आहे का? याविषयी काय बोला? यानुसारच आमचं मिशन आहे, कारण की आम्ही पण तोच विचार केला की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले की राजकारणामध्ये तरुण पिढींनी भाग घेतला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. कारण की तरुण पिढी जर या राजकारणात उतरणार तर समाजाचा विकास होणार, स्वतःचा विकास होणार, आपल्या परिवाराचा विकास होणार आणि सगळ्या परिस्थिती सुरळीत चालणार
आणि लोकांना जो त्रास होतोय तो सहन करावा लागणार नाही. शिवरायांनी वयाच्या 13व्या वर्षी तोरणावरती तोरण बांधलं होतं. तो किल्ला सर गेला होता, जिंकला होता. तुम्ही तुमच्या वयाच्या तरुणपणामध्ये महानगरपालिका जिंकणार असं तुम्हाला वाटतंय? हो नक्कीच. मी तर मनापासून आम्ही विचार केला की आम्ही लोकांसाठी काम करणार आणि त्यांची मदत करणार. यानुसार आम्ही एक ध्येय आहे की निवडणूक आम्ही जिंकणारच, लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार, लोकांची समस्या सोडवणार. हा आमचा एक होतात ना की टार्गेट आहे, आमचं ध्येय आहे. ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यासाठी मला माझ्या सगळ्या मित्रपरिवारांचा साथ आहे, त्यामुळे मला कोणतीही भीती नाही. सध्या निवडणुकीमध्ये पैसा लागतो असं म्हणतात. आता महानगरपालिकेमध्ये लोक नगरसेवक विकत घेतले जातात. फॉर्म भरणाऱ्या माणसांनाही दम देऊन फॉर्म मागे घेतले जात आहेत. तर तुम्ही त्याला घाबरलात का? किंवा पैसा लागला तर तुम्ही तो पैसा कसा उभा करणार आहात? तुम्ही पैसे वाटून निवडून लढणार की विचार पेरून आणि काम करून निवडणूक लढणार? बघायला गेलं तर पैसे वाटून निवडणूक लढणं हे म्हणजे आम्हाला हे योग्य वाटत नाही. कारण की तरुण पिढीसाठी ही जी दिशा आहे ती चुकीची आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की तसं पण आम्ही मध्यमवर्गीय असल्यामुळे आमच्याकडे पैसे काहीच नाही आणि पैसे वाटून मतं घेणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही शिकलेलो आहे आणि काहीतरी देशासाठी करणार. आम्ही उमेदवारी ह्याच्यासाठी घेतली की लोकांचं प्रतिनिधित्व आम्हाला करण्याची इच्छा आहे. आणि प्रतिनिधी जर पैसे वाटून काम करून घेत असेल किंवा दारू पैसे यात सगळं काम करून घेत असेल तर मग पुढे आपला परिसर विकसित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बरोबर आहे. म्हणजे पैसे देऊन जर निवडणूक घेऊन लढवली तर मतं विकत घ्यायची आणि नंतर मग लोकांची कामच नाही करायची. आणि म्हणून मग कल्याण डोंबिवली आजही बकाल अवस्थेत, घाणेरड्या अवस्थेत आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, तसं बघायला गेलं तर माझं असं मत की सगळे लोक काय पैशाच्या मागे पळत नाही. तसं आम्ही विचार केला की लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही लोकांना समजावणार की तुम्ही असं पैसे न घेता लोकांना मदत निवडून द्या. शिकलेला चेहरा बघा, तो आपल्यासाठी काय करू शकतो येत्या 5 वर्षात. निदान आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊन तुम्ही आपला समाज कसा, परिसर कसा विकसित होईल याचा विचार करून तुम्ही आम्हाला मत द्या. हे आम्ही लोकांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवतोय आणि लोकांचा तसा प्रतिसाद. म्हणजे तुम्ही आदर्श नगरसेवक बनवून दाखवणार तर? हो नक्कीच. मी तर आदर्श नगरसेवक बनवून दाखवणारच. म्हणजे तुम्ही सामाजिक समस्या सोडवणार, आदर्श नगरसेवक बनणार की नुसतंच कार्यसम्राट बनणार? मी आदर्श नगरसेवकही बनणार, आदर्श लोकप्रतिनिधी बनणार आणि लोकांचा यापुढे विकास करत राहणार आणि लोकांच्या समस्या सोडवणं. तसाही मी आताही नगरसेवक नाहीये, पण 5-6 वर्षापासून मी सगळ्या समाजसेवामध्ये पुढे लोकांमध्ये मी फिरत असतो, लोकांची सेवा करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी पुढेही लोकांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यांच्या प्रश्नांची समस्या आहे ते मी सोडवू शकतो. मला एक सांगा, मी पुन्हा एकदा प्रश्न वळवतो की आपल्या विभागात बहुभाषीय लोक राहतात, तर ते कोणत्या भाषेचे राहतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकाल? आता आपल्या परिसरात प्रत्येक भाषिक लोक राहतात. जसं महाराष्ट्रीयन लोक राहतात, उत्तर प्रदेशातील लोक राहतात, त्याच्यानंतर ख्रिश्चन, मुस्लिम अशा विविध समाजाची लोक राहतात. त्या समाजासाठी एक मी आदर्श म्हणून उभा राहील. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्या प्रत्येक समाजाचा, प्रत्येक भाषेचा आदर कराल. हो, आणि त्यांना न्याय मिळवून द्या. मी प्रत्येक समाजासाठी आदर्श म्हणून उभा राहील व त्यांच्यासाठी न्याय मिळवण्याची मी प्रयत्न करेल व त्यांच्यावरचा अन्यायही दूर करण्याची भूमिका आपली आहे. हो, त्यांच्यावर अन्याय दूर करण्याची भूमिका माझी राहील. ओके. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण खूप छान पद्धतीने कल्याण डोंबिवली या भागाचं दर्शन केलेलं आहे. तिथल्या रेल्वे समस्या ज्या आहेत, जे प्रवास करतात, नोकरीच्या समस्या आहेत, त्याविषयी आपण काय भाष्य कराल? मी तर आता आजकाल बघायला गेलं की मुंबई म्हणजे इकडे माझ्या परिसरातील लोक मुंबईत नोकरीला जातात. फार बिकट परिस्थिती आहे, कारण की ट्रेनमध्ये तेवढीच गर्दी असते. पण मी असा विचार केला की माझ्या परिसरात
असं काही घडवेल की तरुण पिढींना आपल्या परिसरातच असा रोजगार मिळेल की जेणेकरून त्यांना मुंबई जाण्याची गरज म्हणजे तुम्ही तुमच्या विभागातल्या मुलांना स्वयंरोजगाराकडे वळवणार आणि त्यांना एक चांगलं जीवनमान पद्धती देण्याचा प्रयत्न करणार. हो, मी त्यांचा स्वयंरोजगार, त्यानंतर त्यांना त्यांच्या नोकरी संदर्भात विचार करेल की आपल्या परिसरात त्यांना कसं स्वयंरोजगार भेटेल यावर मी विचार करेल. आपण ज्या विभागातल्या स्त्रिया आहेत, ज्या मुली आहेत, ह्यांना काय संदेश देऊ शकाल? बघा, स्त्रिया म्हणजे एक प्रकारे लक्ष्मीचं रूप असतं. त्यानंतर बरोबर आहे, स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे, जिजाऊचं रूप आहे, सावित्रीचं रूप आहे, आंबेचं रूप आहे, कालिकेचं रूप आहे. त्यांची सुरक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यानुसार मग आम्ही असं ठरवलं की म्हणजे जसं मी पाण्याची समस्या सांगितली तसं ही स्त्रियांची सेफ्टी, परत स्त्रियांवर होणारा अत्याचार यावर आम्ही लक्ष केंद्रित करून आमच्या परिसरात विविध प्रकारचे कॅमेरे, परत पोलीस स्टेशन किंवा या संदर्भात आम्ही सगळा विचार. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कल्याण प्रगत आहे, मागासलेलं आहे की कशा पद्धतीचं? शिक्षणावरती तुम्ही काय भाष्य कराल? शिक्षणासाठी तरी माझ्या परिसरात बोलतात आता मराठी शाळा हे गव्हर्नमेंटच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत चालल्या, पण तसं आम्हाला करायचं नाही. त्याबद्दल आम्ही विचार केला आहे की आमच्या परिसरात एक चांगली शाळा असावी जेणेकरून आमचे तरुण. ही शाळा डोनेशनवाली असावी का शिक्षणासाठी मेरिट बघून तुम्ही त्यांना शिक्षण देणार आहात? सर्वांना समान शिक्षण देणार आहात? सर्वांना समान शिक्षण देणार हा आमचा हेतू असेल. कारण की शिक्षण येणाऱ्या तरुण पिढीला डोनेशन घेऊन देणार की तुम्ही त्यांचं मेरिट बघून ऍडमिशन? त्यांचं आम्ही मेरिट बघून ऍडमिशन घेणार. त्यांना मेरिट बघून त्यांचं शिक्षण आम्ही, त्यांना विदाऊट डोनेशन आम्ही देणार. त्यांना विदाऊट डोनेशन आम्ही शिक्षणाचा लाभ घ्यायला देणार. त्यानुसार त्यांचं म्हणजे शिक्षणात जो हुशार व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आम्ही. तुम्ही कल्याणमधून गुंडगिरी नष्ट व्हावी, त्यातली अराजकता नष्ट व्हावी म्हणून तुम्ही काही सामाजिक प्रयत्न करणार आहात का? हो, मी त्यास आमच्या कल्याणमध्ये गुंडगिरी नष्ट व्हावी यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सुसज्ज नागरिक आपल्या परिसरात राहावं आणि जीवन सुरळीत जावं, की लोक सेफ्टीमध्ये स्त्रियांची आम्ही सेफ्टीला विशेष काळजी घेणार आहोत. स्त्रियांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, इतर आमच्या राहणाऱ्या सर्व परिसरामधल्या लोकांसाठी आम्ही काळजी घेणार आहोत. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा युवा सत्तातर्फे आपला आम्ही आभार मानतो आणि आपण एक रॅपिड फायरकडे जाऊया. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार 5, तुम्ही फक्त एकाच शब्दात उत्तर द्यायचं. तुमचा आवडता नेता कोण? माझा आवडता नेता तसं बघायला 2 नेते जे मी त्यांना बघून इन्स्पायर होतो. एक प्रथम म्हणजे राहुल गांधी आणि दुसरे आपले शरदचंद्रजी पवार. तुमचं आवडतं काम काय? माझं आवडतं काम समाजसेवा, रुग्णसेवा. तुम्ही मतदारसंघामध्ये नेमका कोणता बदल करणार आहात? मी मतदारसंघात पाण्याची समस्या, मुलांसाठी शाळा आणि शिक्षणाला मी प्राधान्य प्रथम देणार आहे. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? माझं आवडतं पुस्तक बघितलं तर संविधान. तुम्हाला लोकशाहीतली कोणती मूल्य आवडतात? समता, बंधुता, समानता. तुम्हाला जर नगरसेवक पदाची संधी मिळाली तर तुम्ही लोकांसाठी काय करू इच्छिता? जर मला नगरसेवक होण्याची संधी मिळाली तर मी लोकांसाठी त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन व माझ्या परिसराला कसं विकसित करता येईल, कसं डेव्हलप करता येईल यावर मी विचार करत आहे. धन्यवाद. आपण आमच्या रॅपिड फायरमध्ये जे प्रश्नांची उत्तर दिलीत, आम्हाला जी प्रगत मुलाखत दिली, येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुम्हाला खूप शुभेच्छा. युवा सत्ता तुमच्या विजयासाठी सुयश चिंतितो आणि आपण आल्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद.